तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत जालना मार्केटला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. आज आहे 26 डिसेंबर. तर आज जाणून घेऊ मक्काचे बाजार भावामध्ये वाढ झाली का नाही, तर किती बाजार भाव वाढले शेतकऱ्यांना थोडक्यामध्ये माहिती दिली. तुम्ही बघू शकता मक्का इकले ना तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज आहे. पण नाही इलाज आता कळतं शेतकरी. इलाजानं पिकं कोणते घ्या काही समजत नाही. हां कापसाला 7,000च्या वर भाव नाही. हां बरोबर आहे. आणि त्याच्यात खर्च आहे याचा 1200 रुपये क्विंटल. आणि औषध फवारणी खत ते वेगळेच. म्हणजे ते वेगळे ह्यो शिल्लक खर्चा आता काढून आणायची 200 रुपये क्विंटल ही गेली याच्यातून. केव्हापासून आपण मक्का पीक घेत असता, मक्का लागवड करता समजा, मक्का केव्हापासून लागवड करत असता? मक्का गण 10 वर्षापासून करतो लागवड. हां. पण म्हणजे भावातच मेळ खात नाही. तर जे पहिल्यांदा आपण मक्का लागवड करायचे समजा, जेव्हा 1200 1600 त्यावेळेस शिकायचे मक्का, तर तेव्हाचे ना आजचे जे बाजार भाव ती तसे बाजार भाव आहे पण त्याचा खर्च वाढला ना. फक्त खर्च वाढलेला आहे, मजुरी वाढलेली आहे, बिया भरण वाढलेलं आहे, खताची वाढलेली आहे, आपल्या मक्काचे वाढलेले नाही भाव. आणि कधी सोंगाची काढायची म्हणलं वावराच्या बाहेर तर 5,000 रुपये एकर नुसतं मजुरी आहे त्याची. मजुरी पण आपल्या शेतकऱ्यांना नावीला जायचं पडीत ठुत येत नाही शेती आपल्याला. आणि ठुली पण तर कोणी विचारणार नाही आपल्याला, कोणाच गरज नाही अशी झाली शेतकऱ्या सध्या परिस्थिती. आता कापूसच पाहू शकतो तुम्ही, खूप शेतकरी आता कापूसाचा बाजार भाव नव्हते म्हणून मक्का लावली, तर मक्काचे यंदा बेहाल झाले. आता माझ्याकडे मोसंबीचे 300 झाड आहे. हा. 5 वर्षाचे झाले ते आता पोऱ्या म्हणतो काढून टाकायचे. काऊन की मोसंबीला बी भाव नाही. आज सध्या 10,000 रुपये टन झाली मोसंबी. 10,000 टन. मग सांगा शेतकऱ्यांना कोणती पिकं घ्यायची. म्हणजे सध्या शेतकऱ्याची हालाकीची परिस्थिती येऊन टाकली. फक्त नावाला एक शेतकरी ब्रँड राहिला, फक्त बाबा शेतकरी शेतकऱ्यावर पोशिंदा आहे, राजा आहे, फक्त बोलण्यापुरता शेतकरी राजा राहिला. हां सध्याला तुम्ही बघू शकता, सध्याला अशी परिस्थिती येऊन टाकली मार्केटला. मक्काचे सध्याला खूप म्हणजे असे बेहाल आहे. शेतकरी नाराजी आपली इथं व्यक्त करतात. जो एक शेतकरी तोच जाणू शकतो एक शेतकऱ्याची कहाणी. सध्याला अशी परिस्थिती येऊन टाकली. 1200 रुपये पाठी मागायचं. सुरुवातीला जे मक्का आपली मार्केटला निघली होती, पावसानं कुठे फटका दाखवला होता, तेव्हा तर 1000चे 900 1200 रुपये लोकांनी विकून टाकले मक्का. ठीक आहे, तुम्ही कुठला जावा, तुम्ही लाड सांगा, तुम्ही गाणं होता एकाच गावचे तुम्ही दोघं? अच्छा. तुमच्याला काय बाजार भाव भेटला? 1670 रुपये. मध्ये होती का वायलमध्ये? ठीक आहे, हे तुम्ही समज तुमचं सेकंड तुम्ही बघू शकता वायले. काय बाजार भाव भेटला? 1630 पावणे 17. 2 वक्कल होते का? एक 1600 भेटला, नाही का 1630 का? ठीक आहे. का आणलं मार्केटला एकाला मक्का आणली तर कुठालचे आपण? शेलगावचे आहे का? आपल्या मार्केट इकडे जालना मार्केट मक्काचं. ठीक. काय बाजार भाव भेटला आज? 1500 1550 म्हणते. एवढे दिवस ठेवून पण तेच भाव भेटले का? पाहून आणली तरी हे 1500 1600 पुरत नाही. मिनिमम 2200 ते 2500 ते मक्का ऐकायला पाहिजे का? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जालना मार्केटला मक्काचे बाजारभाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, शेतकऱ्यांना आपल्या थोडक्यामध्ये कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना जे पण बोललो ते खरंच बोललेलं आहे. तुम्ही बघितलं असेल शेतकरी सध्याला म्हणजे असं झालेलं आहे, सध्याला शेतामध्ये पिकवायचं इकडे फुकट भाव आणून द्यायचं. 12 ते 15 रुपये मक्का मार्केटपर्यंत येऊस तर तिला खर्च लागतो रे. मग 15 रुपये किलो जागेवरती शेतकऱ्याला पडायला लागली. आणि इथं येऊन असे फुकट भाव वाटल्यासारखी मक्का झाली. मक्काला 2500 ते 2200 मिनिमम तरी बाजार भाव पाहिजे, तेव्हा कुठेतरी शेतकऱ्याला पुरतं. पण मित्रांनो, सध्याला अशी परिस्थिती येऊन टेकली. तुम्ही बघू शकता सुपर आवाज जर बघितला तर मक्का टोटल मक्का वाळलेला आहे, चांगला कणकण वाळलेला आहे. मालाची पण क्वालिटी सुपरमध्ये येते, तरी बाजार भाव वाढायचं नाव घेत नाही. तुम्ही बघितला कापसाचे तसेच बेहाल झाले, मक्काचे तसेच बेहाल झाले. शेतकऱ्याने करा ते करा काय, सध्याला अशी परिस्थिती येऊन टेकली. आणि तुमच्याकडे पण मक्काचे काय बाजार भाव चालली ती कमी नक्की सांगायला विसरू नका. आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ते पण कमी नक्की सांगायला विसरू नका. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.